तुमचे पण दात सतत किडतायत का? बघा, दात हा पचनाचा खूप महत्वाचा भाग आहे. जर दातांनी आपण अन्न नीट चावलं तरच पचन नीट होतं. सो दातांची काळजी घेणं खूप महत्वाचं आहे. बघा, दातांची वेदना कोणालाही नकोशी वाटते. जर दातात सतत कीड निर्माण होत असेल तर काय काळजी घ्यायला हवी? आपण पूर्वीपासून बघतो, आयुर्वेद असं सांगतं की दात घासताना कडू किंवा तिखट रसाने दात घासायला पाहिजे. तर कडुनिंबाची काडी ही सकाळी उठल्यावर जर आपण अशी दातांमध्ये, दोन दातांच्या मध्ये चावली तर त्याचा रस सुटतो. दातून जे आपण त्याला म्हणतो त्याचा उपयोग तुम्ही नक्की करा की त्यामुळे तुमच्या हिरड्या मजबूत होतात. दुसरी गोष्ट म्हणजे पेरूची पानं, ह्यांच्यामध्ये अँटीबॅक्टेरियल प्रॉपर्टीज खूप छान असतात. दातांमधली कीड कमी व्हायला ह्यांनी मदत होत असते. त्यामुळे पेरूची पानं तुम्ही चावून खाऊ शकता. तशीच तुळशीची पानं पण खूप महत्वाची आहेत. त्यांनी सुद्धा हा त्रास कमी होऊ शकतो. आणि बघा, वारंवार ज्यांना ऍसिडिटी होते ना, ज्यांच्यामध्ये ऍसिडिक नेचर आहे, त्यांच्या ऍसिडिटीमुळे सुद्धा ह्या कॅव्हिटीज तयार होतात. कारण जिथे ऍसिड आहे तिथे दातांची झीज होते. सो ऍसिडिटी कंट्रोल करण्यासाठी तुम्ही वारंवार जेवण झाल्यावर व्यवस्थित चूळ स्वच्छ भरा आणि हिरड्यांना म्हणजे बोटांनी मसाज करा. बघा, तुमचे दात आपोआप छान राहतील. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे रेग्युलरली तुम्ही तुमच्या जवळच्या डेंटिस्टला सुद्धा व्हिजिट करा. थँक्यू.